नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जी काही जाहिरात आहे ती सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पदे लागणार आहेत, काय लागणारे पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी जी पदे असणार आहे ती त्यांनी इथे मेन्शन केली आहे. ज्युनियर व्हिवर, त्याचबरोबर ज्युनियर प्रिंटर, त्याचबरोबर ज्युनियर असिस्टंट प्रोसेसिंग, अटेंडंट व्हिवर, अटेंडंट प्रोसेसिंग आणि स्टाफ कार ड्रायव्हर ह्या 7 पदांसाठी इथे भरती असणार आहे. या पदांसाठी त्यांनी पे लेवलसुद्धा इथे दिला आहे. ज्युनियर व्हिवरसाठी 29,200 ते 92,300 इतका पे लेवल राहणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 3 राहणार आहे. अनरिझर्व कॅटेगरीसाठी वॅकन्सी असणार आहे. त्याचबरोबर ज्युनियर प्रिंटरसाठी सुद्धा 25,000 पासून 81,000 रुपयांचा पे लेवल राहणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 1 आणि ही अनरिझर्व कॅटेगरीसाठी वॅकन्सी असणार आहे. त्याचबरोबर ज्युनियर असिस्टंट विविंग यासाठी 19,900 ते 63,200 इतका पे लेवल राहणार आहे आणि वॅकन्सी 1 असणार आहे. त्याचबरोबर अनरिझर्व कॅटेगरीसाठी ही वॅकन्सी असणार आहे. ज्युनियर असिस्टंट प्रोसेसिंग यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 1 राहणार आहे. पगार जो असणार आहे 19,900 ते 63,200 इतका राहणार आहे. अनरिझर्व कॅटेगरीसाठी ही सुद्धा वॅकन्सी असणार आहे. त्याचबरोबर 5वं जे पद आहे ते आहे अटेंडंट विविंग. त्याची पगार जो असणार आहे तो असणार आहे 18,000 पासून 56,900. नंबर ऑफ वॅकन्सी 2 राहणार आहे. त्याचबरोबर EWS आणि SC ह्या वॅकन्सी असणार आहेत. त्याचबरोबर अटेंडंट प्रोसेसिंगसाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. 18,000 पासून 56,900 पर्यंत पगार राहणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 1 असणार आहे. अनरिझर्व कॅटेगरीसाठी वॅकन्सी असणार आहे. त्याचबरोबर स्टाफ कार ड्रायव्हर यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 3 राहणार आहे. अनरिझर्व कॅटेगरीसाठी ही वॅकन्सी असणार आहे. ऑल इंडियाचे कॅन्डिडेट मित्रांनो यासाठी एलिजिबल असणार आहेत. त्याचबरोबर यासाठी महाराष्ट्रातले कॅन्डिडेटसुद्धा एलिजिबल असणार आहेत, कारण रिक्रुटमेंट जी काही प्रोसेस असणार आहे ती वेस्ट झोनसाठी म्हणजेच मुंबई, नागपूर, अहमदाबाद, इंदोर, रायगड यासाठी वॅकन्सी असणार आहे. म्हणजे यातले कोणतेही तुम्हाला एक नोकरीचे ठिकाण मिळू शकते. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरीचे ठिकाण मिळण्याची ही संधी असणार आहे. त्याचबरोबर त्यांनी ते मेन्शन केले आहे ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स. आणि ही जी पदं असणार आहे ते असणार आहे ग्रुप सीचे पदे. यामध्ये असणार आहे नॉन गॅजेट, नॉन मिनिस्ट्रल पोस्ट. त्याचबरोबर इथे आपण बघूया आता क्वालिफिकेशन काय लागणार आहे, म्हणजेच यासाठी कोण पात्र असणार आहे. पहिलं जे काही पद आहे ज्युनियर व्हिवर त्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे मॅट्रिक्युलेशन म्हणजेच 10वी. त्याचबरोबर तुम्हाला शुड हॅव 8 year एक्सपिरियन्स ऑफ लूम सेटिंग अँड विविंग ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ फॅब्रिक्स अँड डिझाईन्स इन अ ऑर्गनायझेशन. हे तुम्हाला एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. हा एक्सपिरियन्स असेल आणि क्वालिफिकेशन तुमचं 10वी असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात. त्याचबरोबर दुसरं जे पद आहे ज्युनियर प्रिंटर त्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे मॅट्रिक्युलेशन फ्रॉम द रिकग्नाइज बोर्ड किंवा जर ITI झाला असेल तुमचा डिप्लोमा विथ टेक्स्टाईल प्रिंटिंग और स्क्रीन प्रिंटिंग और फॅब्रिक प्रिंटिंग और ब्लॉक प्रिंटिंग ट्रेड यामध्ये जर तुमचा ITI झाला असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात. त्यानंतर तिसरं जे पद आहे ज्युनियर असिस्टंट विविंग त्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे मॅट्रिक्युलेशन 10वी किंवा ITI डिप्लोमा इन टेक्स्टाईल विविंग वाइंडिंग ट्रेड फ्रॉम अ रिकग्नाइज इन्स्टिट्यूट. हे जर क्वालिफिकेशन तुमचं झालं असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात. त्याचबरोबर नंतरचे जे पद आहे ज्युनियर असिस्टंट प्रोसेसिंग त्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे मॅट्रिक्युलेशन 10वी किंवा ITI इथे तुमचं झाला असेल टेक्स्टाईल ड्राइंगमध्ये किंवा प्रिंटिंग किंवा फॅब्रिक प्रिंटिंग और स्क्रीन प्रिंटिंग ट्रेडमध्ये तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्याचबरोबर तुम्हाला 2 वर्षांचा एक्सपिरियन्ससुद्धा लागणार आहे. त्यानंतर अटेंडंट विविंगसाठी क्वालिफिकेशन असणार आहे मॅट्रिक्युलेशन फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा तुमचा ITI झाला असेल टेक्स्टाईल विविंग वाइंडिंग ट्रेड फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी तर तुम्ही पात्र राहणार आहात. त्याचबरोबर तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स हा इथे लागणार आहे. ही जी PDF असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर 6वं जे पद असणार आहे ते असणार आहे अटेंडंट प्रोसेसिंग त्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे 10वी किंवा तुमचा ITI डिप्लोमा इन टेक्स्टाईल डाईंग प्रिंटिंग और फॅब्रिक प्रिंटिंग स्क्रीन प्रिंटिंग ट्रेड हे झाले असेल तुम्ही इथे पात्र राहणार. 2 वर्षांचा एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. त्याचबरोबर 7वं जे पद आहे स्टाफ कार ड्रायव्हर ह्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी पण 3 राहणार आहेत. क्वालिफिकेशन लागणार आहे 10वी. त्याचबरोबर पोजेशन अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन फॉर मोटार कारसाठी तुमच्याकडे लायसन असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझमचं नॉलेज असणं गरजेचं असणार आहे.
त्याचबरोबर तुम्हाला कार ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्ससुद्धा लागणार आहे. कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे. तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात. त्याचबरोबर इतर सर्व काही इन्फॉर्मेशनसुद्धा त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेली आहे. एज लिमिटबद्दल इन्फॉर्मेशन ही प्रत्येक पोस्टनुसार त्यांनी इथे मेन्शन केली आहे. तीसुद्धा तुम्ही PDF बघू शकता. त्यानंतर आता बघूया तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे असणार आहे. निवड तुमची कशाप्रकारे होणार आहे. तर तुमची एक रिटन एक्झाम आणि प्रॅक्टिकल टेस्ट ह्या 2 टेस्टमध्ये तुमची निवड असणार आहे. त्याचबरोबर अर्ज ह्यासाठी कुठे करायचा. तर अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा जो काही इथे त्यांनी ॲड्रेस मेन्शन केला आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि अर्ज कधी करायचा आहे ही ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झाल्यानंतर विदिन 45 डेजमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. म्हणजेच ही ॲडव्हर्टाइजमेंट जवळपास पेपरामध्ये 4 तारखेला आले आहे. तिथून पुढे तुम्हाला 45 दिवसामध्ये तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करू शकता. हा जो काय असणार आहे तो ॲड्रेस असणार आहे. या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. त्याचबरोबर इथे त्यांनी खाली या PDF अर्जाचा नमुनासुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. तो नमुनासुद्धा तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवतो. हा जो काय असणार आहे तो असणार आहे फॉर्मॅट ऑफ ॲप्लिकेशन. हा ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट तुम्ही एकदा प्रिंट करा या ॲप्लिकेशनच्या फॉर्मॅटची. हा फॉर्मॅट सविस्तर वाचा. हा फॉर्मॅट समजून घ्या. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर या फॉर्मॅटमध्ये पूर्ण फिल करून तुम्हाला वर जो काय ॲड्रेस दिला आहे त्या ॲड्रेसवरती हा फॉर्मॅट पाठवायचा आहे. त्याचबरोबर तुमचे इतर जे काही क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट्स असतील, जे काही तुमचे एक्सपिरियन्सचे डॉक्युमेंट्स असतील ते सुद्धा या फॉर्मॅटवरती अटॅच करा. त्याचबरोबर ह्या फॉर्मॅटवरती इथे तुमचा मेल ID आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा मेन्शन करा आणि हा फॉर्मॅट वर दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवू शकता. तर अशा प्रकारे ही जी जाहिरात आहे आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.